नमस्कार मित्रांनो, आज बोलूया एका वेगळ्या विषयाबद्दल. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यानंतर एक छोटेखानी पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत कोण काय बोललं, कोणी काय मुद्दे मांडले, सुनेत्रा पवार काय बोलल्या, यापेक्षा जास्त चर्चा होतीये ते पत्रकार परिषदेच्या आधी जे घडलं त्याबद्दल. त्याचं झालं असं की पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी माध्यमाचे प्रतिनिधी झाले. समोरच्या टेबलवरती त्यांनी आपापले बूम माइक्स ठेवले आणि माइक्स चालू करून रेकॉर्डिंग देखील चालू केली. तोपर्यंत सुनेत्रा पवार आलेल्या नव्हत्या. पण पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आनंद परांजपे आणि सरोज आहिरे हे दोन राष्ट्रवादीचे नेते उभे होते आणि त्यांच्यात आपसात बोलणं चालू होतं. त्यांना हे माहीत नव्हतं की समोर माईक चालू आहे आणि रेकॉर्डिंग देखील चालू आहे. त्यामुळे त्यांनी आपसात बोलणं सुरू केलं, जे अतिशय धक्कादायक होतं. त्या ठिकाणी अजून एक नेते आले. त्यांना सरोज आहेर असा म्हणाल्या की आम्हाला वहिनींच्या तरी जवळ जाऊ द्या, दादांच्या जवळ तुम्ही आम्हाला कधी जाऊ दिलं नाही. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये आपसात चर्चा सुरू झाली की हे पत्रकार लोक काहीतरी वेडेवाकडे प्रश्न विचारतील, सुनेत्रा वहिनींकडनं काहीतरी काढून घेण्याचा प्रयत्न करतील, तर कसं करायचं. यावरती तिथले नेते आपसात एकमेकांना म्हणत होते की सुनेत्राताईंना जे बोलायचंय ते बोलू द्या आणि त्यांना आपण लगेच उठवून लावू. म्हणजे जेवढं मोजकं बोलायला सांगितलंय तेवढंच बोलायचं आणि त्यानंतर त्यांनी उठून जायचं. मुळात पत्रकार परिषद जेव्हा घेतली जाते तेव्हा ती पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी घेतलेली असते. पत्रकारांना काय विचारायचे, कारण पत्रकार हे स्वतःच्या मनाचे नाही तर जनतेतले प्रश्न विचारत असतात, काही क्लेरिफिकेशन्स मागत असतात, काही स्पष्टीकरण मागत असतात. हे न करता सुनेत्रा पवारांनी जेवढं मोजकं त्यांना सांगितलंय तेवढं बोलायचं आणि तिथनं उठून जायचं. असं स्पष्ट रेकॉर्डिंग मध्ये आलेलं आहे की त्यांना आपण उठवून देऊ, त्यांना जेवढं बोलवायचं तेवढं बोलू आणि बाकी त्यांना पाठवून देऊ. तर मुळात ही पत्रकार परिषद, मग या पत्रकार परिषदेत मुळात अर्थ काय राहतो आणि घडलंही तसंच. सुनेत्रा पवार आल्या, अगदी 1.5-2 मिनिटं बोलल्या आणि त्यानंतर त्या निघून गेल्या. आणि त्यानंतर त्या पुढचे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी दिले. मग सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तर देणं हे अपेक्षित होतं. पण पत्रकार परिषदेच्या आधीची जी रेकॉर्ड झालेली कुजबूज आहे ती ऐकल्यानंतर हे सगळं ठरवून केलेलं होतं आणि सुनेत्रा पवारांना फारशी काही बोलण्याची मोकळीक दिली नव्हती हे स्पष्टपणे दिसतंय. त्याचप्रमाणे दादांशी कार्यकर्त्यांना भेटता येत नव्हतं का, त्यांना फारसा ऍक्सेस दिला नव्हता का. आणि एकूणच जेव्हा रोहित पवारांनी या विषयी आपलं मत व्यक्त केलं, त्यांचा सरळ सरळ रोग हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती होता की हेच सध्या राष्ट्रवादीला कंट्रोल करू पाहत आहेत. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. कमेंटमध्ये आपलं मत नोंदवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.